नक्कीच, कारण ही जनता सुजाण झालेली आहे. कुठलाही इतर गोष्टींमध्ये ती विभागलेली नाहीये. जनतेला माहिती आहे की विकास करणारी लोकच निवडून दिली पाहिजे. आज आपण सय्यदनगर मधल्या भागात उभे आहोत. तुम्ही जर पलीकडे कॅमेरा नेला तर पाहाल, बोटल नेक आहे. कित्येक वर्ष इथल्या लोकांना साध्या साध्या सुविधा सुद्धा मिळत नाहीयेत. आणि आज गाव आणि शहर अशी दोन गोष्टी एकत्र आल्या तर दोन्हीचाही विकास करणं, दोन्हीचा सुवर्ण मध्य साधणं हे माझं आणि आमच्या चौघांचं काम आहे. आणि म्हणूनच आम्ही काही योजना घेऊन आलेलो आहोत. महिलांसाठी आहे असे आम्ही इलेक्शनला उतरलेले नाहीये. आम्ही अभ्यास करून आलेलो आहोत. इथे अंडरपास किंवा ओव्हरब्रिजची गरज आहे, त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू. सय्यदनगरला पलीकडे पाहाल तर कचऱ्याचा डेपो झालेला आहे. रेल्वेच्या शेजारी अवैध गोष्टी चालत आहेत, त्या थांबल्या पाहिजेत. त्यासाठी पेट्रोलिंग, महिलांची सुरक्षितता, त्यासाठीचे सीसीटीव्ही कॅमेरे, त्याच्यासाठीचं पेट्रोलिंग अशी, आणि सगळ्यात मोठी पाण्याची समस्या, ट्रॅफिकची समस्या, ड्रेनेज लाईनची समस्या, स्टॉर्म वॉटर लाईनचं काम, या कामाची यादी घेऊन आणि ती काम कशी पार पाडायची, त्यासाठी निधी कसा आणायचा याचा अभ्यास करून आम्ही आलोय. आणि सुशिक्षित मतदारांना हे कळतंय की कोणाला मत दिलं पाहिजे, कोण खरं काम करणार आहे. आणि म्हणून जनता आमच्या पाठीशी, आणि मला नक्कीच विश्वास आहे लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी या नक्कीच देवा भाऊला विजय मिळवून देतील. धन्यवाद.